ॲनास्थेशिया. तर अल्ट्रासाऊंड, साऊंड इज 20 to 20,000. तर हा त्याच्या अल्ट्रा आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा आहे. तर हाय, मिड, लो आणि अशी रेंज आहे याची. लोमध्ये आहे 1 to 5, मग 2 to 5 कार्डियॅकचा आहे लो फ्रिक्वेन्सी, मग कर्व्हिलिनियर आहे मिड, आणि जो लिनियर आहे तो हाय फ्रिक्वेन्सी आहे. एंडोकॅव्हिटी पण हाय फ्रिक्वेन्सी आहे. तर जितकं जास्त फ्रिक्वेन्सी तेवढं त्याचं डिटेल्स जास्त ॲड होतात, परंतु मग डेप्थ पण कमी होते. जितका डेप्थ हवा तितका मग तो लो फ्रिक्वेन्सी असतो. तर शब्द आहेत पिझो इलेक्ट्रिक. तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे पिझो म्हणजे प्रेस केल्यावर इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. तर याच्यात आपण सुरुवातीला कॉन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक वापरतो. आधी इलेक्ट्रिक करंट देतो क्रिस्टल्सला, मग त्या व्हायब्रेट होतात आणि मग साऊंड वेव्ह प्रोड्यूस होतो, म्हणून याला रिव्हर्स पिझो इलेक्ट्रिक म्हटलं आहे. आणि हा पल्सेसमध्ये येतो, कारण की त्याला वाट पण बघायची असते, रिटर्न येणारा साऊंड पण ऐकायचा असतो. तर 3 गोष्टी होऊ शकतात. तो ॲब्सॉर्ब होऊ शकतो, कम्प्लिटली रिफ्लेक्ट होऊ शकतो किंवा स्कॅटर होऊ शकतो. मग इमेज कशी तयार होते की जो रिटर्निंग वेव्ह आहे त्याच्यासाठी तो वाट बघतो, आला तो वेव्ह की तो त्याच्यावरनं मग तो त्या व्हायब्रेशनवरनं इलेक्ट्रिक करंट बनवतो. त्याच्यामुळे त्याला म्हटलं पिझो इलेक्ट्रिक. प्रेशरने इलेक्ट्रिसिटी बनते, मग त्याच्यामुळे मग इलेक्ट्रिसिटी मग ती इमेज बनवेल. कंपोनंट आहे त्याच्यामुळे पल्सर, जो एनर्जाइज करतो, व्होल्टेज देतो. मग ट्रान्सड्यूसर जो आहे तो फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड पिझो इलेक्ट्रिक किंवा रिव्हर्स पिझो इलेक्ट्रिक बनवणार. आणि रिसिव्हर जो रिसीव्ह करून त्याला ॲम्प्लिफाय करतो. नंतर A, B आणि M मोड आहे. तर ॲम्प्लिट्यूड मोड हा ऑप्थॅलमध्ये यूज होतो, याच्यात नाही यूज होत. तर तो ॲम्प्लिट्यूड दाखवतो. ब्राईटनेस म्हणजे 2D मोड आहे, तो तुम्हाला 2D स्ट्रक्चर दाखवेल. आणि मोशन मग तुम्हाला तो एक गोष्ट ओव्हर पिरियड कशी हलते ते दाखवेल. M मोड मोशन मोड किंवा मेजर मोड. B मोड ब्राईटनेस और 2D मोड आहे. A इज ॲम्प्लिट्यूड. आणि हायपर असेल ते ब्राईट स्पॉट दिसतं, बोन एकदम ब्राईट. अनिक्वाईक म्हणजे जे आपले एअर. नंतर नर्व्स आर युजली अनआयसोट्रॉपिक. नंतर प्लेन्स, लॉन्जिट्युडिनल ट्रान्सवर्स, डॉपलर इफेक्ट, ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी बिटवीन सोर्स अँड मूविंग ऑब्जेक्ट, स्टेशनरी, लिसनर आणि मूविंग सोर्स. नंतर युसेज काय, नर्व ब्लॉक करता, वस्क्युलर ॲक्सेस करता, डायग्नोसिस, फोकस किंवा जे काही असेल, रोज स्कॅन असेल याच्यात ऑप्समध्ये, डिफ्युजन, हिमोरेज, विस्कस, ट्रॉमा दिसेल किंवा 2D इको, मग ट्रान्सइसॉफेगल किंवा ट्रान्सथोरॅसिक. तर फायदा काय आहे USG गायडेड ब्लॉकचा? सक्सेस वाढतं, फेल्युअर कमी होतं, नर्व लोकलाइज होते, वेसल्स लोकलाइज होतात, तुम्हाला दिसणार ते रिअल टाईम निडल दिसणार, त्याच्यामुळे इंजुरी कमी होणार, लोकल ॲनेस्थेटिक सस्पेक्ट दिसणार, क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, नंबर ऑफ अटेम्प्ट कमी होईल आणि इंट्राव्हस्क्युलर इंट्रान्युरल कमी होईल. वस्क्युलर ॲक्सेस पण याच्याने घेऊ शकतो. तर काही नाही, वर्णनच केलं आहे सर्व गोष्टींचं, नथिंग स्पेशल. जनरेशन कसं होतं, रिफ्लेक्शन कसं होतं, इमेज कशी निर्माण होते, इमेज कुठल्या असतील, कलर डॉपलर काय असेल, आणि मग फक्त शेवटी युसेज दिलेले आहेत.